नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये ही घटना घडली। निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्यासाठी संजय राऊत लखनौमध्ये आले आहेत। त्यावेळी शाई फेकीचा प्रयत्न झाला। सर्जिकल स्ट्राइक म्हणजे निव्वळ अफवा असून भाजपनं राजकीय फायद्यासाठी ही अफवा पसरवल्याचं धक्कादायक विधान संजय निरुपम यांनी केलंय। तसंच सर्जिकल स्ट्राइक हवा पण खोटा दावा नको अशा शब्दांमध्ये भारतीय लष्कराच्या शौर्याचा निरुपम यांनी अपमान केलाय। सर्जिकल स्ट्राइकचं राजकारण करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। आघाडी सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाली होती, त्याचा गाजावाजा आम्ही केला नव्हता अशा शब्दांमध्ये चव्हाण यांनी टीका केली। अभिनेता ओमपुरी विरोधामध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। सोमवारी ओमपुरी यांनी जवानांविरोधात वक्तव्य केलं होतं। शहीद होणाऱ्या जवानांना कोणी सैन्यात जा म्हणून सांगत नाही, ते स्वतःच्या मर्जीनं सैन्यात दाखल होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य ओमपुरी यांनी केलं होतं। औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये मराठवाड्यात विविध प्रकल्प राबवण्याचं ठरलंय। या प्रकल्पांसाठी 49,248 कोटी रुपयांचे निर्णय घेण्यात आले आहेत। संपूर्ण मराठवाड्यामध्ये 36,500 सिंचन विहिरी, प्रधानमंत्री आवास योजनेमधून 1 लाख घरांसारखे प्रकल्प राबवले जाणार आहेत। तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये 4,500 किलोमीटर रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येणार आहे। औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं। संतप्त झालेल्या आंदोलक शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली। यावेळी धावपळी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं एका पोलिसाचा मृत्यू झाला। राहुल कांबळे या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर या दगडफेकीमध्ये 9 पोलिसांसह 30 शिक्षक जखमी झालेत। आधी दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनाम्याची गरज नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की त्यांना तातडीनं मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। 2 दिवसात झालेल्या पावसानं 10 लाख हेक्टर सोयाबीन आणि 5 लाख हेक्टर इतर पिकांचं नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। सरकारनं मराठवाड्याची थट्टा चालवल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। आघाडी सरकारच्या काळात 2 दिवसांची बैठक होत असे, मात्र आताचं सरकार 2 तासात बैठक गुंडाळत असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे। सत्तेचा वापर करत स्वतःच्याच 5 कॉलेजेसना मान्यता मिळवल्याच्या नव्या आरोपानं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणखी एका वादात सापडलेत। औरंगाबादमध्ये विद्यापीठानं पाठवलेल्या 29 कॉलेजेसपैकी 5 कॉलेजेसना मान्यता देण्यात आली आणि 5ही कॉलेजेस रावसाहेब दानवेंशी संबंधित असल्याचा आरोप मझहर खान या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। सांगलीमधल्या जतच्या गोबी डीएड कॉलेजच्या प्राचार्यांनी मुलींची शिष्यवृत्ती हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कॉलेजच्या प्राचार्या राजाक्का सोनावणे यांनी समाजकल्याण विभागाकडून जमा झालेली शिष्यवृत्ती परस्पर हडप केल्याची तक्रार विद्यार्थिनीनं जत पोलीस ठाण्यात केली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 जागा स्वबळावर लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी झाली नाही, तर राष्ट्रवादी 227 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। आघाडीसाठी एका मर्यादित वेळेपर्यंत वाट पाहिली जाईल, शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी केली जाणार नाही असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय। भारत फ्रान्सकडून 36 राफेल विमान घेणार आहे। या विमान निर्मिती प्रक्रियेमध्ये अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स एरोस्पेसही सहभागी होणार आहे। द सॉल्ट रिलायन्स एरोस्पेसचा संयुक्त प्रकल्प असणार आहे। या प्रकल्पामार्फत भारतासाठी 36 राफेल लढाऊ विमानं तयार करण्यात येणार आहेत।
जवान चंदू चव्हाण चुकून एलओसी पार गेले आणि या बातमीच्या धक्क्यानं त्यांच्या आजीचा मृत्यू झाला। मात्र चंदू परत आल्यावरच त्यांच्या आजीचं अस्थिविसर्जन करण्यात येईल असा पवित्रा चंदूच्या कुटुंबियांनी घेतलाय। मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। हाजी अली दर्गा प्रशासनानं ही याचिका दाखल केली। या याचिकेवर येत्या 7 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। त्यामुळे महिलांच्या हाजी अली दर्ग्यातल्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचं शेपूट काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। नागपुरामध्ये एका तरुणाला जनुकीय दोषांमुळे तब्बल 18 सेंटीमीटर शेपटी वाढली होती। मात्र डॉक्टर प्रमोद गिरी आणि टीमनं दीड तासांच्या ऑपरेशननंतर शेपटी काढण्यास यश मिळवलं। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामध्ये माकडांच्या एकीचं बळ पाहायला मिळालं। कारंजामधल्या स्टेट बँकेजवळ माकडाचं एक पिल्लू खड्ड्यात पडलं होतं। जवळून जाणाऱ्या दूध विक्रेत्यानं खड्ड्यातून त्याला बाहेर काढून आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला, पण क्षणात माकडांच्या टोळीनं या दूध विक्रेत्यावर हल्ला केला। माकडांच्या एकीच्या बळासमोर दूध विक्रेता हतबल झाला। दूध विक्रेत्यासोबत माकडांचा संघर्ष जवळपास अर्धा तास सुरू होता। गोंदिया जिल्ह्यातल्या कुंभीटोला गावामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मादी अस्वलाला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलंय। मादी अस्वल शेजारच्या जंगलातून गावात शिरलं होतं। गावकऱ्यांनी अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त मादी अस्वलानं गावात चांगलाच धुमाकूळ घातला होता। आशियातला सर्वात मोठा वाघ जयची शिकार झाली असल्याची शक्यता आहे। देहरादून इथल्या WIIचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी जयचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय। जंगलात आढळलेल्या वाघाच्या केसांच्या DNA चाचणीमधून ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं हबीब यांनी म्हटलंय। प्रतापगडाच्या पायथ्यावरच्या अफजल खानच्या थडग्याचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे। यंदा शिवप्रताप दिन थाटामाटात साजरा करण्यात येणार असून अफजल खानाची बेकायदा कबर पाडण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे संयोजक माजी आमदार नितीन शिंदे यांनी ही मागणी केली आहे। धुळ्यातल्या साक्री तालुक्यामध्ये पावसाचा मोठा फटका बसलाय। साक्रीतल्या 500 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। यात कापूस, भुईमूग, मका, कांदा याबरोबरच फळबागांचाही समावेश आहे। पावसाचा फटका फक्त पिकांनाच नाही तर पशूंना देखील बसला। जवळपास 163 जनावरं दगावल्याची आतापर्यंत नोंद झाली आहे। मुंबईमध्ये विक्रोळी भागात कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे। यावेळी कारनं तब्बल 7 जणांना धडक दिली असून जखमींवर गोदरेज आणि राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जम्मूहून पुण्याकडे येणाऱ्या झेलम एक्सप्रेसला अपघात झालाय। जालंधरवरून लुधियानाला जाणाऱ्या झेलम एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरले आहेत। या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होते। सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग नाथ याला ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेअंतर्गत पकडलंय। शिवांग त्याच्या एका मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेला होता। पार्टीहून परत येताना खास पोलिसांनी त्याची गाडी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेअंतर्गत थांबवली, पण गाडी थांबवण्याऐवजी शिवांगनं गाडी पुढे दामटली। ट्रॅफिक पोलिसांनी त्याला सांताक्रूजमध्ये पकडलं। गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा स्वतंत्र विभाग करणं काळाची गरज असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय। गंभीर गुन्ह्यांचा तपास मुदतीमध्ये पूर्ण होत नसल्यानं संशयाचा फायदा घेऊन आरोपी सुटतात आणि पोलीसही त्याची पर्वा करत नाहीत। त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा स्वतंत्र विभाग असणं ही काळाची गरज असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। मुंबईत दादरमधल्या पालन सोचपाल इमारतीमध्ये 60 नागरिकांना कावीळ आणि डायरिया झाल्याची बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली। शिवाय या सर्व प्रकाराकडे तक्रार करूनही पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा जाब विचारताच पालिका प्रशासन जागं झालंय। जय महाराष्ट्रानं सोमवारी या प्रकारची बातमी दाखवताच आज पालिका अधिकाऱ्यांनी इमारतीमधल्या नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या।
देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। राज्यातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियम मोडून पळ काढणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता सीसीटीव्हीची मदत होणार आहे। जी व्यक्ती वाहतुकीचे नियम मोडेल त्याच्या वाहनाची नंबर प्लेट सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून तत्काळ दंडाचं चलन बनवण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचा मेसेज संपूर्ण माहितीसह वाहन चालक व त्या गाडीच्या मालकास मोबाईलवर पाठवण्यात येईल। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची आणि दररोज नव्या वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जबरी दंड आकारण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय। ओला उबर या ॲप बेस्ड टॅक्सी सेवांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आता काळ्या पिवळ्या टॅक्सीनंही कंबर कसली आहे। नवी मुंबईतल्या काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांनी मुंबई नवी मुंबई प्रवासासाठी घसघशीत सवलत जाहीर केली आहे। सण उत्सवाच्या काळामध्ये स्पाइसजेट या विमानसेवा कंपनीनं धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे। यानुसार केवळ 888 रुपयांमध्ये देशांतर्गत प्रवास करता येणार आहे। ठराविक कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे। आजपासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत यासाठी तिकीट बुक करावं लागणार आहे। तर 8 नोव्हेंबर ते 13 एप्रिल पर्यंत या तिकिटांवर प्रवास करता येणार आहे। वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये 7 अद्ययावत अग्निशमन बुलेट दाखल झाल्या आहेत। या बुलेटमध्ये आग विझवण्याचे उपकरण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची साधनं असल्यानं वेळेवर अडगळीच्या ठिकाणी मदत पोहोचवता येणार आहे। मुंबईमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। 2011 ते 2016 या दरम्यान डेंगीचे बळी आणि रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचं दिसतंय। प्रजा या संस्थेनं मागवलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये हे उघड झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहन उभं करून सेल्फी काढणं आता महागात पडणार आहे। एक्सप्रेसवेवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे महामार्गावर वाहनं थांबवून सेल्फी काढणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। नागरिकांना हवी असलेली माहिती तातडीनं उपलब्ध व्हावी यासाठी पुणे महापालिकेनं माहिती तंत्रज्ञानाची कास धरून दमदार पाऊल पुढे टाकलंय। मोबाईल ॲप्लिकेशन, डिजिटल लॉकर, मराठी आणि इंग्रजीसह 78 भाषांमध्ये आधुनिक संकेतस्थळ यामुळे महापालिकेची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे। पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातल्या जमिनीबाबत येत्या गुरुवारी मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये विमानतळाची उभारणी पुरंदरमध्ये की खेडमध्ये करावी याविषयीही चर्चा होणार असल्याचं समजतंय। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं दिवाळीनिमित्त खास जादा गाड्यांची सुविधा देण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधून दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही गोष्ट सोयीस्कर ठरणार आहे। खडकवासला धरणालगत लवकरच फुटपाथ होणार आहे। तसंच जलाशयाच्या वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ते रोखण्यासाठी उपाययोजनाही करण्यात येणार आहेत। पावसामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होते आहे। आज धरणातील उपयुक्त साठा 74% पोहोचला। सध्या धरणस्थळी 9000 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू आहे। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं धरणं ओव्हरफ्लो होऊ लागली आहेत। 6 तालुक्यांमध्ये 100% पाऊस झालाय। या पावसानं काही भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत। राज्यातली बहुतांश धरणात चांगल्या पावसामुळे तुडुंब झाली आहे। त्यामुळे पूर्व हंगामी ऊस लागवडीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे।
कोल्हापुरात साखर कारखान्यांकडचं अतिरिक्त साखर साठ्यांची तपासणी महसूल विभागामार्फत सुरू झाली आहे। 8 कारखान्यांकडे अजूनही केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या साठ्यापेक्षा जास्त साखर शिल्लक असल्यानं या कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। बारामती तालुक्याच्या माळेगाव आणि भवानीनगर परिसरामध्ये ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे या क्षेत्रातील ऊस पीक अडचणीत आलं आहे। अगोदरच अपुऱ्या पर्जन्यमानाचा फटका ऊस क्षेत्राला बसलाय, त्यातच आता हुमणीचा देखील काही प्रमाणाचा परिणाम झाला आहे। दुष्काळामुळे ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाल्यानं राज्य सरकारनं यंदाचा गाळप हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। गेले 2 दिवस महाड तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे हळदी भात कापणीच्या स्थितीमध्ये असल्यानं अनेक ठिकाणी पीक आडवं झालंय। हाती आलेलं पीक जाण्याची शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून विकण्यात येत असलेल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधी साठ्यांवर कारवाई करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 1,52,00,00,000 रुपयांची 263 प्रकारची विविध औषधं जप्त केली आहेत। सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सोमवारी 25,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। चिकुनगुनिया आणि डेंग्यू यासारख्या गंभीर आजारांचं निर्मूलन करण्यासाठी दिल्ली सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांमध्ये काही अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप जैन यांनी केला होता। मात्र न्यायालयानं विचारणा केल्यानंतरही या अधिकाऱ्यांची नावं प्रतिज्ञापत्रामध्ये समाविष्ट न केल्यानं त्यांना हा दंड आता आकारण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपलं पहिलं आर्थिक पतधोरण जाहीर केलंय। आरबीआयनं रेपोचा दर 6.5% वरून 6.25% केला। यामुळे व्याज दर कमी व्हायला मदत होणार आहे। आरबीआयनं रिव्हर्स दरही 5.75% एवढा केलाय। मार्च 2017 पर्यंत महागाई दर हा 5%च राहील असा अंदाज वर्तवला आहे। शिवाय विकास दर 7.6% वर कायम राहील असंही सांगण्यात आलंय। व्हॉट्सॲपनं आपलं नवीन फीचर ॲड केलं आहे। या नवीन फीचरमुळे आता व्हॉट्सॲपवरून फोटो आणि व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्टही वापरता येणार आहे। व्हॉट्सॲपचं हे नवं फीचर स्नॅपचॅट प्रमाणेच आहे। व्हॉट्सॲपचं हे नवीन फीचर अँड्रॉइडवर उपलब्ध असून लवकरच iOS वरही उपलब्ध करून देण्यात येईल। फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कवर केवळ मनोरंजनात्मक मेसेज न टाकता यापुढे त्याचा वापर करून व्यावसायिक लाभही उठवता येणार आहे। यासाठी फेसबुकनं मंगळवारी स्वतःची ऑनलाईन मार्केटप्लेस सुरू केली। क्रेग्सलिस्ट या ऑनलाईन विक्री मंचाला शह देत फेसबुकनं ईबे सारख्या ऑनलाईन मार्केट मंचांनी पर्याय यंत्रणा उभी केली आहे। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचे आगामी सामने रद्द होण्याची शक्यता आहे। लोढा समितीनं बँकांना बीसीसीआयची खाती गोठवण्याचे आदेश दिल्यानं ही नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे। बीसीसीआयची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। त्याआधी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयशी संलग्न संस्थांना मोठा निधी मंजूर केलाय। यासह महापासमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।